नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज समोसे बनवणार आहोत. त्यासाठी इथे 4 बटाटे मीडियम साईजचे शिजून घेतलेले आहेत आणि तुकडे पण करून झालेले आहेत. अशा प्रकारे आता इथे मिरची चिरून घेतली, कोथिंबीर, काजू आणि मनुके घेतलेले आहेत. आणि इथं छोटासा खलबत्त्यामध्ये आपल्याला धने आणि जिरे जाडसर कुटून घ्यायचे आहेत, कारण समोसे बनवायचे आहेत. अशा प्रकारे आपण कुटून घेतलेले आहेत. आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ते जाडसर वाटलेलं धने आणि जिरे त्यामध्ये टाकून देऊया. चांगलं परतून घेऊया. तर त्यामध्ये धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट सर्व परतून घेऊया. आता बटाटा टाकून देऊया. मॅश केलेला वाटाणा टाकून दिलेला आहे. सर्व चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. समोशाची चटणी, थोडंसं मीठ टाकून देऊया. खूप सारी कोथिंबीर टाकून देऊया. काजू टाकून देऊया, मनुके टाकून देऊया आणि चांगलं मिश्रण करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण पीठ मळून घेऊया समोशाचं. इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, थोडंसं तेल टाकून दिलेलं आहे आणि ओवा टाकून दिलेला आहे. आता हे मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घेऊया मीठ टाकून. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकून आपण मळून घेऊया. अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तेल टाकून आपण पिठाला झाकून ठेवून देऊया. 10-15 मिनिटे झालेली आहेत. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता चपाती लाटून घेतलेली आहे. त्याचे 2 भाग करून आपण समोसा तयार करून घेणार आहोत. प्रत्येक भागावर चटणी टाकून देऊया. अशा प्रकारे आपण समोसा करून घेऊया. मस्त अशा प्रकारे सर्व समोसे तयार झालेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. मस्त फॉर्च्यून तेलामध्ये आपण समोसे तळणार आहोत, पावसामध्ये खाण्यासाठी. पाऊस पण खूप पडतोय आणि समोसे खाण्याची इच्छा झालेली आहे, म्हणून आज समोसे बनवलेले आहेत. मस्त कुरकुरीत समोसे झालेले आहेत आपले. बघा, अशा प्रकारे आपण मस्त समोसे केलेले आहेत घरच्या घरी. चटणी आणि